रक्तवीर बौद्धिक संस्थेच्या वतीने रक्तदान शिबिराचं आयोजन होत आहे, काय सांगू शकाल? आपल्याला जितेंद्र शेट्टी काय सांगू शकाल सर? आज या ठिकाणी खूपच आनंद होत आहे की या खेर्डे बाल रुग्णालयाचं उद्घाटन आणि अंबिका पॅथॉलॉजी लॅबचं उद्घाटन सोबतच वरुडवासियांकरिता वरुड ब्लड बँकेचं उद्घाटन या ठिकाणी होत आहे. गेल्या 2015 या वर्षापासून आपण सर्व मिळून रक्तदानाचं कार्य आपण सुरू केलेलं आहे. परंतु या ठिकाणी अडचण हीच होती की ब्लड बँक नसल्यामुळे खूप अडचणी निर्माण होत होत्या. पण आज या खेर्डे बाल रुग्णालयामध्ये वरुड ब्लड बँकेचं उद्घाटन समारोह सुरू आहे आणि त्यानिमित्त या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि रक्तदान शिबिर आज तुम्हालाही माहीत आहे, सर्वांनाच माहीत आहे की वरुड हे रक्तदान कार्यामध्ये अग्रेसर झालेलं आहे. तर सगळ्या रक्तदात्यांना एकच आव्हान आहे की रक्तदान करा आणि कोणाचा तरी गरजू रुग्णांचा जीव वाचवण्याकरिता अमूल्य सहकार्य करा. आपले सहकार्यामुळेच समोरचा व्यक्तीचा प्राण वाचू शकतो. रक्तदान हे जीवनदान आहे. आज मी ज्याही रक्तदात्यांनी या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे त्या सर्व रक्तदात्यांचं हार्दिक आभार व्यक्त करतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि विशेषतः डॉक्टर खेर्डे साहेबांचं आणि खेर्डे मॅडमचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्यांचा आभार याच्यासाठी मानतो आहे की वरुड रक्तपेढी या ठिकाणी त्यांनी आणलेली आहे. मी त्यांचा आभार मानतो, धन्यवाद मानतो. जितेंद्र भाऊ, वरुड तालुक्यामध्ये नव्हे तर वरुड शहरातही मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिराचं आयोजन होत असतात. विविध संस्था, विविध सामाजिक संस्थासुद्धा कार्यक्रमाचं आयोजन करतात. परंतु रक्त स्टोरेज करण्याची व्यवस्था आजपर्यंत होती नाही, म्हणजे एक ब्लड बँक आपल्या इथं होती नाही. याकरता पाठपुरावासुद्धा करण्यात आला. शासनासुद्धा रक्तपेढी मंजूर झाली, पण ते सध्या व्हायची आहे. आज इथे खेर्डे बाल रुग्णालयामध्ये म्हणजे एक रक्तदान शिबिरासोबतच रक्त संकलन करण्याची एक व्यवस्था इथे करण्यात आली. यावर काय सांगू शकाल? मला एकच म्हणायचं आहे की 2015पासून विविध रक्तदात्यांनी आपलं रक्तदान केलेलं आहे. परंतु एक वैशिष्ट्य असं होतं की या ठिकाणी रक्तदात्यांना रक्तदान करण्याकरिता म्हणजे एमर्जन्सीमध्ये रक्तदान करावं तर कुठं करावं ही परिस्थिती निर्माण होत होती. मग अशा वेळेस रक्तदान शिबिराचा वारंवार आयोजन करून रक्तदात्यांकडून रक्तदान करून घ्यावं लागत होतं. अडचण एवढी निर्माण होत होती की निगेटिव्ह रक्त जेव्हा लागत होतं एखाद्याला तर नागपूर आणि अमरावतीवरूनच अवेलेबल करून द्यावं लागत होतं. कारण आपल्याकडे डोनर असतात, त्या डोनरला त्या ठिकाणी पाठवावं लागत होतं, त्याचं डोनेशन करून घ्यावं लागत होतं. आज ती परिस्थिती राहणार नाही, कारण आपली इथं वरुड ब्लड बँक सुरू झालेली आहे. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये वरुड तालुक्यातील सर्व सामाजिक संस्था, सर्व सामाजिक संघटना आणि विविध संघटना, व्यापारी संघटना असो, असे अनेक कार्यकर्ते आहे की ज्यांनी आम्हाला साथ दिलेली आहे, आम्हाला सहकार्य केलेलं आहे. तरच आज अभिमानानं सांगावं असं वाटतं या ठिकाणी की म्हणजे गेल्या 2015 या वर्षापासून तर आज मितीपर्यंत जवळपास अंदाजे 33,000 रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे. आणि आजचा हा जो कॅम्प आहे हा वरुडच्या इतिहासामधला म्हणजे 2015पासूनचा हा 545वा कॅम्प आहे. तर मी सर्व रक्तदात्यांचं आणि सर्व आयोजकांचं, ज्यांनी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे त्या सर्व आयोजकांचं या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करतो आणि त्यांचं धन्यवाद मानतो, त्यांचं अभिनंदनसुद्धा करू शकतो. धन्यवाद. वैद्यकीय क्षेत्रात आदराने घेतलं जाणारं नाव म्हणजे डॉक्टर भूषण खेर्डे सरांचं. एक बालरोग तज्ज्ञ आहेत. त्यांनी एक वरुड तालुक्यातील नव्हे तर विदर्भातील रुग्णांची चांगली सोय होण्याकरता त्यांनी एक नवं सुसज्ज असं हॉस्पिटल आज लोकार्पणसुद्धा सोहळा होत आहेत. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी डॉक्टर ज्ञानदा भूषण खेर्डे यांचासुद्धा सहभाग आहेत. सर, एक आदराने तुमचं नाव घेतलं जाते. आज तुमची भव्यदिव्य वास्तू तयार झाली आहे आणि आजच्या या वास्तूचं लोकार्पण सोहळासुद्धा होणार आहेत प्रमुख मान्यवरांचे. ते काय सांगू शकाल? वरुडमध्ये खेर्डे बाल रुग्णालयाची सुरुवात 2019 साली आपण सुरुवात केली होती. तर सुरुवात ही खूप छोट्या प्रमाणात झाली होती. आता त्याचं कसं आहे, आपण छोटं एक झाड लावतो, त्याचं वृक्षारोपणमध्ये फलफूल होतं, तसं हे खेर्डे हॉस्पिटलचं मोठं एक रूप आता तयार इथं झालेलं आहे. आज त्याचा 3 मे रोजी 2026 साली इथं उद्घाटन सोहळा आयोजित केला आपण. आज संध्याकाळी उद्घाटनाचा कार्यक्रम आहे. त्यानिमित्ताने रक्तदान शिबिराचं आयोजन आपण आज इथं केलेलं आहे. तर रक्तवीर सामाजिक बहुउद्देशीय संस्था
यांच्या संयुक्त विद्यमानाने आणि मेळघाट ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमानाने खेरडे हॉस्पिटल इथे आज रक्तदान शिबिर पार पडत आहे. तर इथे भरपूर ब्लड बँक अवेलेबल नव्हती वरुड शहरात. तर वरुड शहरात आपण ती ब्लड बँक लोकांसाठी आणि गरजू व्यक्तींसाठी इथे आपण तयार केलेली आहे. ती लवकरात लवकर जनसामान्याच्या सेवेसाठी उपलब्ध राहणार आहे. आणि आपण या माध्यमातून दरवर्षी एक शील्ड पुरस्कार म्हणून रक्तश्री पुरस्कार आपण देणार आहोत दरवर्षी. प्रत्येक त्याच्यात जे त्यांचा सहभाग येईल, त्यांचं काम राहील चांगलं त्यांना. आणि या सगळ्या गोष्टीचा वरुडवासियांनी खूप लाभ घ्यावा. आणि आपण दरवर्षी काही ना नवीन करत राहतो खेरडे हॉस्पिटल थ्रू. जसं आपण मागच्या वर्षी एक ज्या पेशंट ॲडमिट राहतात आपल्याकडे त्यांच्यासाठी आपण डब्याची व्यवस्था सुरू केली होती, म्हणजे फ्री जेवणाचं व्यवस्था सुरू केली होती. ॲडमिट तर आपण करतोच. 2023पासून आपल्या इथं महात्मा फुले जन आरोग्य योजना हॉस्पिटलमध्ये लागू आहे. त्या अंतर्गत वरुडमध्ये आपण प्रथमच खेरडे हॉस्पिटल इथे ती योजना आपण लागू केली. महाराष्ट्रात 1000 हॉस्पिटलचा कॅप होता. तर आपण प्रयत्न करून अथक 2 वर्ष प्रयत्न करून ती योजना आपण आपल्या हॉस्पिटलला आणली. 2023 साली जानेवारी 2023 साली आपण इथं सुरुवात केली. त्या अंतर्गत नवजात शिशु तज्ज्ञ बालकं असो किंवा 18 वर्षापर्यंत मुलं असो त्यांच्यासाठी आपण फ्री आरोग्याची ट्रीटमेंट सुरू केली इथे. हा वरुडवासियांसाठी आणि आजूबाजूच्या लोकांसाठी खूप मोठा मोलाचा क्षण होता तो. आता त्याच दृष्टिकोनातून आपण इथं वरुड ब्लड बँक सुरू केलेली आहे. तर त्याचा सर्वांनी फायदा घ्यावा ही माझी नम्र विनंती. आणि सगळ्यांनी उद्घाटन सोहळ्यासाठी संध्याकाळी 6 वाजता हजर राहावे. या कार्यक्रमाला विशेष मान्यवर कुठले येणार आहे सर? बघा, आपलं खेरडे हॉस्पिटल वरुड हे रेणुका नगर पांडुरंगा चौक नेरेकर हॉस्पिटलजवळ आहे. तिथे आपल्या मान्यवर म्हणजे उपस्थित राहणाऱ्यापैकी खासदार डॉक्टर अनिलजी बोंडे साहेब आहेत, जे आता सध्या खासदार आहेत. त्यानंतर विद्यमान आमदार चंदूभाऊ यावलकर ते पण उपस्थित राहणार आहे. सोबतच विजयभाऊ वडेट्टीवार माजी कॅबिनेट मंत्री ते राहणार आहेत. आणि भरपूर असे मान्यवर त्याच्यात आहे संजयभाऊ खोडके साहेब, ते पण आज येतील. नाही जमलं त्यांचा मला काल फोन आला होता, नाही जमलं तर उद्या मी नक्की भेट द्यायला येतो अशी त्यांनी ग्वाही दिलेली आहे. सोबतच सुलभाताई खोडकेताई आणि आमदार सध्याच्या विद्यमान आमदार आणि अविनाश भाऊ ठाकरे माजी राज्यमंत्री हे पण उपस्थित राहणार आहे. खरंच वरुडकरिता एक आनंदाची वार्ता आहेत, कारण की आज ग्रामीण भागातील रुग्णांना चांगली सोय मिळावी याकरता खेरडे बाल रुग्णालयाच्या वतीने सर्व सोयीयुक्त हॉस्पिटलचं लोकार्पण सोहळासुद्धा होत आहेत. परंतु त्यासोबतच रक्तदान शिबिर वरुड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात होत असतात. परंतु रक्त संकलन करण्याची म्हणजे ब्लड बँक वरुड शहरामध्ये नव्हती. त्याकरता आज खेरडे बाल रुग्णालयाच्या वतीने आज इथे ब्लड बँकचंसुद्धा लोकार्पण होत आहेत. आपल्यासोबत डॉक्टर ज्ञानदा भूषण खेरडे मॅडम आहे. मॅडम, काय सांगू शकाल? पतीच्या खांद्याला खांदा लावून आपण काम करता, काय सांगू शकाल? We are starting the blood bank since 3 May 2026 आणि अंबिका पॅथॉलॉजी लॅब तुम्हाला माहितीच आहे 5 वर्ष आधी 2019मध्ये आपण स्टार्ट केलेली आहे. ब्लड बँक खूप मोठी गोष्ट आहे, आपल्या शहरात पहिल्यांदा स्टार्ट होते आहे. या अंतर्गत आपण इथे RBCs आहे, प्लाझ्मा आहे जे आपल्या ॲक्सिडेंट आणि शॉक पेशंट्समध्ये लागतात. त्यानंतर प्लेटलेट, डेंग्यू सीझनमध्ये किंवा इतर व्हायरल फीवरमध्ये डेंग्यू प्रमाण म्हणजे प्लेटलेटचं प्रमाण फार कमी होऊन जातं. आपल्या शहरात ही सोयच नव्हती की आपण प्लेटलेट देऊ शकू. तर आपल्याकडे प्लेटलेट आहे जी कंटिन्युअस ॲजिटेशनवर राहतं आणि आपण 3 to 5 डेज जो त्याचा शॉर्ट लाईफस्पॅन आहे प्लेटलेटचा ते आपण मेंटेन करून आपण पेशंटला ती व्यवस्था देऊ शकतो. त्यानंतर क्रायोप्रेसिपिटेट अशा अनेक गोष्टी आपण ब्लड बँक थ्रू आपण आपल्या लोकांपर्यंत पोहोचवणार आहे. त्यासोबतच जर सिकल सेल आणि थॅलेसिमिया जे पेशंट्स आहे ज्यांना महिन्याच्या महिना ब्लड किंवा ब्लड ट्रान्सफ्युजन लागतं, यासाठी आपण सोय केलेली आहे. त्यांना अगदी कमी दरात किंवा काही वेळेस तर निःशुल्क अगदी थॅलेसिमिक पेशंट्सला आपण काही ना दर घेता आपण इथे ब्लड त्यांना अवेलेबल करून देणार आहोत. त्यासोबतच आपल्या इथे अंबिका लॅब आहे, तिथे आपण ॲडव्हान्स टेस्टिंग करतो. कॅन्सरपासून सगळ्या रक्ताच्या, लघवीच्या, मलमूत्र सगळ्या आणि FNAC हिस्टोपॅथसारख्या सगळ्या प्रकारच्या तपासण्या इथे होतात आहे.
तर हा फार एक आनंदाचा क्षण आहे आमच्यासाठी आणि वरुडवासियांसाठी की एक सुंदर अशी ब्लड बँक जिथे आपण सर्व सोयींनी उपलब्ध अशी ब्लड बँक आपण लोकांसाठी ओपन करतो आहे. तरी सगळ्या जे ब्लड रिलेटेड डिसऑर्डर्स जे पेशंट्स आहे ज्यांना वारंवार ब्लडची आवश्यकता असते त्यांनी तुम्ही निसंकोचपणे इथे मी डॉक्टर ज्ञानदा खेरडे यांना पण तुम्ही कन्सल्ट करू शकता बिकॉज आय एम ओनली द कन्सल्टंट पॅथॉलॉजिस्ट ॲट वरुड ब्लड बँक. थँक्यू. संत्रानगरी वरुड शहरामध्ये रुग्णसेवेचा वसा घेतलेला खिरडे दाम्पत्य आपल्यासोबत आहे. आज खिरडे बाल रुग्णालयाचा भव्यदिव्य लोकार्पण सोहळासुद्धा मोठ्या थाटात संपन्न होणार आहे. आपल्यासोबत डॉक्टर नामदेव पोटपुळे सर आहे. सर, आपण सुद्धा या कार्यक्रमाला आले आहे. सर, आज भव्यदिव्य वास्तूचं लोकार्पण सोहळासुद्धा होणार आहे. एका आनंदाचा क्षण आहे, काय सांगू शकाल सर? वरुड शहरासाठी ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे की खिरडे बाल रुग्णालय अतिशय मॉडर्न इक्विपमेंटसहित, म्हणजे या ठिकाणी NIC आहे, PIC आहे, म्हणजे नवजात अर्भक जे आहेत यांच्या ट्रीटमेंटसाठी आणि बालरोगांसाठी इंटेन्सिव्ह केअर युनिट वरुडमध्ये भव्य प्रमाणामध्ये आणि मॉडर्न इन्स्ट्रुमेंट्समध्ये सुरू झालेलं आहे. हे वरुडचं एक फार मोठं मला असं वाटेल की हे स्वाभिमान आहे आणि अतिशय आनंदाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी अंबिका पॅथॉलॉजीचंही इनॉग्रेशन होत आहे आणि मला सांगताना अतिशय आनंद होतो की ज्या ॲनालॉग मशीन्स आहेत, म्हणजे क्लासिकल ज्या मशीन्स आहेत त्या सोडून आता इथे डिजिटल मशीन्स उपलब्ध झालेल्या आहेत वरुड शहरामध्ये. म्हणजे नागपूर, पुणे किंवा मुंबईसारख्या शहरामध्ये ज्या डिजिटल इक्विपमेंट्स आहेत त्या आज वरुडमध्ये आहे. म्हणजे वरुड शहर हे जवळपास महानगरपालिकेकडे जातो की काय असं एक स्वप्न या ठिकाणी साकार होत आहे वरुडच्या आरोग्य सेवेसाठी. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे ब्लड बँक आहे. ब्लड स्टोरेज कॅम्प हे अनेक शहरामध्ये दिसतं, पण संपूर्ण ब्लड बँक हे महानगरपालिकेच्या शहरामध्ये औरंगाबाद, पुणे किंवा अमरावतीला असेल, नागपूरला असेल, पण साधारणतः जिथे नगरपालिका आहे या गावामध्ये ब्लड बँक कधी दिसत नाही. पण वरुड हे असं एकमेव शहर आहे विदर्भातलं का जिथे ब्लड बँक इथे आलेलं आहे. त्याच्यामुळे रक्ताच्या ट्रान्समिशनच्या ज्या प्रक्रिया आहेत, वरुड हे वैद्यकीय क्षेत्रामध्ये अग्रेसर अशा प्रकारचं शहर आहे आणि या शहराला इतकं मॉडर्न इक्विपमेंट्स आणि ब्लड बँकची फार आवश्यकता होती. ती सोय या ठिकाणी या खिरडे बाल रुग्णालयाच्या निमित्तानं या ठिकाणी परिपूर्ण होत आहे. वरुड शहर व्यापारी शहर आहे, कृषीचं शहर आहे आणि आता वैद्यकीय क्षेत्रामध्ये अग्रेसर होत आहे. तर या उद्घाटनाच्या निमित्तानं मला असं वाटतं की वरुडचं ऑलराऊंड डेव्हलपमेंट या ठिकाणी होतं आहे. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि ब्लड बँक ही अतिशय महत्त्वाची गोष्ट वरुड शहरामध्ये होत आहे. लोकांनी याचा फायदा घ्यावा आणि इथल्या लोकांना आता नागपूर, अमरावती, पुणे, मुंबई त्या ठिकाणी धावपळ करावी लागणार नाही. रक्ताच्या अभावामुळे किंवा कॅन्सर किंवा थायरॉईड किंवा थॅलेसेमिया यासारख्या रोगासाठी अत्यंत महत्त्वाचं हे ब्लड बँक आहे आणि इथे त्याचं उद्घाटन होत आहे. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. मी सर्व वरुडवासियांचे हार्दिक अभिनंदन करतो.